नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीद्वारा घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट केलेलं आहे। सर्व सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते। तर आता आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स। वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात लास्टच्या नंबरला जे आहे ते आहेत वर्षा उसगावकर ताई। मित्रांनो, सगळ्यात कमी वोटिंग ही वर्षाताईंना झालेली आहेत। याचं कारण म्हणजे वर्षाताईंचा गेम हा प्रेक्षकांना दिसत नाही आहे, त्यामुळेच त्यांना सर्वात कमी वोट मिळालेले आहेत। मित्रांनो, नंबर 7 वर जे आहेत त्या आहेत जान्हवी किल्लेकर। जान्हवी किल्लेकर ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये वोटिंग ट्रेंडच्या दुसऱ्या नंबरवर होत्या, पण ह्या आठवड्यामध्ये सर्वच मोठे स्पर्धक नॉमिनेट झाल्यामुळे जान्हवी किल्लेकर आता 7व्या नंबरवर दिसत आहेत। मित्रांनो, यानंतर ज्या आहेत त्या 6 नंबरला निकी तांबोळी। मित्रांनो, निकी तांबोळीला बऱ्यापैकी वोट होत आहेत। निकीचा गेम, निकीचा कंटेंट पाहता प्रेक्षक निकी तांबोळीला वोट करत आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, नंबर 5 वर आहेत ते पंढरीनाथ कांबळे, पॅडी दादा। मित्रांनो, पॅडी दादांना एकदम जबरदस्त वोटिंग होत आहे। त्यानंतर मित्रांनो, नंबर 4 वर आहेत त्या अंकिता प्रभू वालावलकर। मित्रांनो, अंकिता हिला खूप छान वोटिंग मिळत आहे। तिचं घरातलं वागणं पाहताच प्रेक्षकांनी खूप छान तिला वोटिंग केलेली आहे। मित्रांनो, यानंतर नंबर 3 वर आहे ते अभिजित सावंत। मित्रांनो, अभिजितचा गेम पाहताच प्रेक्षकांनी त्याला वोटिंग केलेली आहे आणि अभिजित आता 3 नंबरवर आहे। यानंतर नंबर 2 आणि नंबर 1 ह्याच्यामध्ये जास्त काही फरक नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, नंबर 2 वर आहे डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार। असं वाटत आहे की पूर्ण कोल्हापूर धनंजय पवारला म्हणजेच डीपी दादांना वोटिंग करत आहे। त्यानंतर मित्रांनो, नंबर 1 वर आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाणची जी वोटिंग आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्यांना सपोर्ट करत आहे, हे असं दिसून येतं आहे। असं वाटत आहे की सूरज चव्हाण याने पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे। हीच होती ओपनिंग ट्रेंड्स आणि ओपनिंग ट्रेंडनुसार तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।